हॅलो. हा बोला ना ताई. हा ताई. श्री मी स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. आणि किती दिवस झाले मी तुम्हाला फोन करीन कधी तुम्हाला धाडसच होत नाही तुमच्याशी बोलायचं. का ताई? आपण तर सगळे सेवेकरीच आहेत ना. हो ना, पण ते तुम्ही खरंच मला आता काय बोलू मला समजत नाही ते. आहे का? त्या दिवशी मी दुपारी केलेला तुम्हाला फोन. हा, सध्या ते दुपारी बिझी असते ना. हा, माझं काय होतं प्रॉब्लेम, ते हा. घरात असतात ना, मग ते आता नाईटला गेलेत. अच्छा 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 अच्छा. हा, म्हणून हा म्हटलं आता फोन करावा. हा तर हा मी हा कुठून बोलते काही सांगत नाही तुम्हाला. हा हा, नका सांगू. हा, त्या दिवशी काय आलं, माझा मुलगा कामानिमित्त बाहेर चाललेला, ह्याला संभाजीनगरला निघालेला तो. बरं. हा हा हा. आणि गेला तर त्यानं गाडी बुक केलेली. हम्म. तर जवळजवळ त्याला 1 तास लागणार होता जायला. तिथं बापरे. खारघरला गाडी येणार होती त्याची. आणि अच्छा त्याला अच्छा. उशीर झाला याला. म्हणजे हा. तो असंच काम करतो. नंतर मी सांगेन सगळं तुम्हाला डिटेलमध्ये. हो कसलं हो काम हो. करतो, काय करतो. बरं आणि बरं. मग म्हटलं, मम्मी आता मला जायलाच वेळ लागणार आहे आणि 1 तासाचं तिथं बस येणार आहे संभाजीनगरला जायला. अच्छा. हा रात्रीच्या 11 वाजता. हा तर हा म्हटलं, बाळा काही टेन्शन घेऊ नको. हा. स्वामी आहेत म्हटलं, बरोबर भेटेल तुला गाडी, जा. अगदी तर बरोबर बोललात. हा. आणि मी इकडं काय केलं, त्याला म्हटलं जा. तो इथून गेला आमच्या इथून, तर हा. जवळजवळ 1 तास लागणार होता. अच्छा. मग हा. आणि मध्ये आणि ट्रेननं जायचं म्हटलं तर वेळ लागतोच ना. हो खरंय. हा. आणि मग म्हटलं, जा तू, काय टेन्शन नको घेऊ. हा हा. तर आणि तो लहान आहे, म्हणजे आता 20 वर्षाचा आहे सध्या. आणि एवढ्या किती लांबचा किती प्रवास वर्षाचा आहे? 20 वर्षाचा आहे. 20. हा. अरे रनिंगीच आहे अरे. आता त्याचं चालू. हा 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 हा. आणि आत्ताच जाणार होता कामानिमित्त. आई तर ग. हा म्हटलं, हा. जा तू, काय टेन्शन नको घेऊ, आहेत स्वामी बाबा बरोबर, जा. बरोबर बरोबर. हा तर मग गेला. हा आणि मी इकडे जप चालू केला. हा. पण बाळ माझं म्हटलं एकटंच जाणार आहे एवढ्या लांब. आई ग. मग बाबा तसे तुम्ही आईचा जीव व्यवस्थित वेडा न्या. असतो. हा आणि परत तेव्हा मग 1 तासाने फोन केला. तर म्हटलं, मम्मी 5 मिनिटं राहिलीत मला आता जायला. हा तर म्हटलं ठीक आहे. त्यानं काय केलं, त्या कंडक्टरला पण फोन केला, विचारला, काका तुम्ही जरा थांबताल का? तर ते म्हटले, नाही आमच्या हातात असं नसतं, तुला हं. वरती कॉन्टॅक्ट करायला लागेल. अरे. तर म्हटलं, मग ठीक आहे, बघतो मी कसं होतं. हा आणि मग काय झालं, तो हं. तिथं पोहोचला ताई. हा आणि बोलला, मी तो नंतर मी फोन केला लगेच त्याला 10 मिनिटात. हा 5 मिनिटं तो बोललेला, मग मी 10 मिनिटानं फोन केला त्याला. हा. म्हटलं, दादा कुठपर्यंत गेला रे? तर म्हटलं, मम्मी मी पोहोचलोय आता. हा? आणि त्या स्वतःहून काकांचा फोन आला हा. की अजून मी ट्रॅफिकमध्येच आहे, अजून काही मी आलेलो नाही तिथे, तू थांब. अरे. बघा किती स्वामींना काळजी असते की नाही ताई. काळजी असते ना. मग मी अक्षरशः बाबांजवळ रडायला लागले. म्हटलं, हे काय बाबा, मी मागितलं कधी, म्हणजे मला असा अनुभव नाहीच आला. तर हा म्हटलं, पहिल्यांदा माझी स्वामींनी एवढी म्हणजे ऐकलं, हा इतकं छान हा. वाटलं. आणि मी तेव्हा म्हटलं, पण म्हटलं, हे जर मला अनुभव दिला ना स्वामी तुम्ही, तर मी ताईंना शेअर करीन. आणि खरंच सुंदर अनुभव जवळजवळ दिला हो स्वामींनी. अहो, आणि महिना झालं मी तुम्हाला फोन करीन म्हणते. हा पण काय झालं, तो तरी असायचा, नाहीतर हा माझे मिस्टर असायचे घरी. मग हा त्यांच्यात राहून जायचं. आणि हा. तो पण आता मला काय झालं, हं. 2 महिन्यानं मला झालं, म्हणजे पिरियड आला. अच्छा. आणि हा हा स्वामींचं मला काय करताच नाही आलं यावेळेला. हा हा हा. गुरुपौर्णिमेसाठी मी करते दरवेळेला. 11 पारायण करते ना, तर 21 तशी पारायण करते. पण यावेळेला काय मला बापरे. जमलंच नाही, तब्येतच बरी नाही त्यामुळं. हो हो हो. आणि मग काय आलं, तो हं. मठात जातो, सगळं हा करतो व्यवस्थित. म्हणजे आपण जा म्हटलं ना तर जाणार. आणि हा. मगाशी म्हटलं, मम्मी मी नुसतं पाया पडून येणार. तर म्हटलं, अरे ठीक वा. आहे, जा बाबा, आज गुरुपौर्णिमा तरी आहे, जा पाया पडून ये. आणि बरोबर. त्याचा फोन आला, अगं मम्मी मी गेलो तिथं आरती चालू झाली. अरे वा. म्हटलं आणि मग म्हटलं, बरं झालं, जा. तेवढं करतो. हा फक्त काय आहे की त्यानं 12वी केली. आणि हा जरा मुलांच्या संगतीनं काय आलं की हा. तो थोडं शिकलाच नाही. म्हणजे हे करील ते करेल असं करीत त्याचं शिक्षणच राहिलं अर्धवट. हा आणि आता ताई सांगते मी तो काय करत होता. तो हा. काय झालं, 10वी त्याची लॉकडाऊनमध्ये झाली. अच्छा. आणि हा ते हां, फार नुकसान झालं हो मुलांचं. लॉकडाऊनमध्ये झाली. आणि नंतर त्यांनाच काय केलं, तिथे एक सर होते, त्यांचं भावच फोटोग्राफी करत होते. मग अच्छा ते अच्छा. काय म्हटले, ह्याला वेड होतं फोटोग्राफीचं. हा हा तर तो स्वतःहून मला काय बोलला, मम्मी
की मी इकडं तिकडं फिरण्यापेक्षा मी आपलं त्या दादाजवळ शिकू का फोटोग्राफी. आता कॉलेजचं तर काहीच नव्हतं. हा. तर मग मी पण पप्पांना त्याच्या विचारलं की ते म्हणले ठीक आहे की मग इकडं तिकडं ते पोरातनं फिरण्यापेक्षा बरोबर. तिथं जाऊन जरा शिकला तर ठीक आहे. हा. तिथं त्याला वेळच लागलं त्याचं. अरे आणि वा. मग तो जात होता. हा. जवळजवळ 4-5 वर्ष त्यानं काम केलं. मला वाईट वाटतं कारण त्याला कमी वयात ते किती त्रास असतो त्या लाईटा धरून उभं राहणं, काय काय करणं, असिस्टंटची कामं करणं ते पण चांगली गोष्ट नव्हती. पण तो म्हटला असू दे मम्मी मी स्वतः करू शकतो ना नंतर. मग हा. नंतर बरं तो स्वतः शिकायचं. फोटोग्राफर पण झाला. अरे वा. हां. आणि त्यांची एक टीमच होती. पण ती टीम कशी ती दादा लोकं होती मोठी-मोठी त्यापेक्षा. मग त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केलेले तिथं. आणि हा. हा तिथं कामासाठी होता. पण ती भेदभाव नव्हते करत काय. हा. पण आता तर काय म्हटला, "मम्मी मी आता स्वतः पण करू शकतो." सगळं शिकलेला. हा. तर म्हटला स्वतः पण करू शकतो म्हणून त्यानं आता मागच्या महिन्यात जॉब सोडला. 25,000 पगार घेत होता ताई आत्ता तो. अरे वा. 20 वर्षात. मग बरं. त्यानं बाईक घेतली. मोठी ती बापरे. नाही का 1.5 लाखाची गाडी घेतली त्यानं स्वतः बाईक. स्वतःच. स्वतः घेतली. अरे 1 वा. लाखाचा आयफोन घेतला. बापरे फक्त बापरे. फक्त पप्पांनी त्याला गाडीमध्ये ₹10,000 दिलेलं. हा. म्हटले मी हप्ता भरणार नाही, नाहीतर काय नाही. तुझं तू करतोयस ना तुझं तू घ्या ती गाडी. तुझ्या कष्टानं घे. अरे तर वा. बोलला ठीक आहे. फक्त त्याला हेल्मेट मात्र आठवणीने हां. वापरायला सांगा. हेल्मेट घालतो. हा. हेल्मेट घालतो. आणि स्वतः 1 लाखाचा फोन घेतला आयफोन. अरे वा. बघा. तर बघा ना आणि आता मी विचार करते की दुसरी मुलं कशी आई-बापाच्या जीवावर उड्या मारतात. आणि हा हो. स्वतः सगळं करतोय. बघा. आणि अजून त्याचं स्वप्न काय आहे की त्याला स्वतःचा बिझनेस काहीतरी करायचा आहे. करेल तर त्याच्यात तो ताई. स्वामींची कृपा हां, आहे त्याच्यावर. हां. फक्त त्याला आता पैसे शिल्लक पण ठेवायला सांगा. तेच ना आता काय झाले ताई, आता तो फूड ट्रक टाकायचं बघतोय. हा. की आमच्या इथं जागा जरा व्यवस्थित नाही तर तो असा लांब जरा करणार आहे. हा. तर म्हटलं आपण पण सारखं नाही नाही म्हणू शकत नाही ना ताई. आपण नाही. आई-वडील आहे जरा बरोबर. हां. तर मी म्हटलं तू कर. तर हा. म्हटलं काय होईल ते आपण बघू. पप्पा देणार पैसे. का पप्पा नाही देणार असं नाही. पप्पा देणार. फक्त भरवशानं व्यवस्थित पाय जमिनीवर ठेवूनच करायचं सगळं. म्हणजे 4 पैसे आले आपल्याकडे म्हणून उचमच करायची नाही. एखादा कर्ज गरीब म्हणून घ्यायचं म्हणा. वडिलांचे पैसे हां. कष्टाचे ते कर्ज म्हणून घे. आणि कर्ज ते म्हणून बरोबर ताई तर तसेच कधीच फेडायचे. नाही. कधीच नाही. पप्पाचं असं आता मुलं काय करतात पप्पांचं ते फोन पे वगैरे आहे त्यातून पैसे घ्या. कधी नाही. ₹1 लागणार असला तरी माझी पत माझ्या हातात देणार आणि म्हणणार मम्मी दे त्यातले मला पैसे. अरे वा. छान कधी छान. हात लावत नाहीत. किती छान ना ताई. असाच ते गुणी राहील. स्वामींची कृपा नक्की राहणार ताई त्याच्यावर. आणि म्हटलं ताईंच्या तोंडातून मी ऐकलं ना की त्याचं व्यवस्थित होईल म्हणजे मला होणारच टेन्शन ताई. काही नाही. व्यवस्थितच होणार. एवढं गुणी बाळ आहे तुमचं. खूप छान आहे. ते आणि सगळं. आता हा. मला त्रास आहे जरा कमरेचा म्हणजे माझे प्रॉब्लेम जास्त आहेत. पाय दुखणं वगैरे असं काय काय. कॅल्शियम नव्हतं. रक्त कमी अंगात. तो माझ्याबरोबर कायम दवाखान्यात येणार. बघा. आता ते काम सोडलेलं ना. मग आता तो घरी बसून काय करणार मग मग मी चल मी येतो तुझ्याबरोबर. अरे आणि वा. त्या दिवशी ती स्वतः डॉक्टरीन सुद्धा म्हणली की ताई काय तुमचा मुलगा आहे हो. मग भरपूर चांगलं होणार नंतर. नाही चांगलंच होणार ताई. त्याचं खूप हां. छान होणार बघा. एवढं आणि गुणी बाळ. छान आहे अहो. आणि फक्त माझी इच्छा काय होती शिक्षण पूर्ण करायला पाहिजे होतं. चालेल ना ताई. बाहेरून पण एक्झाम देता येतात बरं का. तसं शिकायला सांगा त्याला. बाहेरून एक्झाम द्यायच्या. हां, 17 नंबरचा वगैरे फॉर्म भरून पुढच्या एक्झाम देता येतात. आणि मग हां, हां. एखाद्या नंतर डिप्लोमा कोर्स करायचा म्हणजे सर्टिफिकेट पण येऊन जातं ना हातात. हां, हां. हां, तसं आणि सांगा ताई त्याला. माझं काय झालंय माझा छोटा मुलगा आहे आणि मोठी मुलगी आहे. अच्छा. तिचं लग्न झालंय. लग्न हां. झालंय. तिचं झालंय लव्ह मॅरेज. म्हणजे आम्हीच लावून दिलं. छान आहे तिचं पण सगळं. हां, फक्त चांगलं काय आहे झालं ना? की चांगलं आहे ताई. हां. पण काय झालंय पप्पा बोलत नाहीत तिचे. नाही हां, किती वर्ष झाले त्या गोष्टीला? ताई 4 वर्ष होऊन आता 5वं लागेल. होईल. सगळं व्यवस्थित होईल. अजून सुखाने व्यवस्थित आणलेली दिसली ना, कुठल्याही हां. वडिलांना सुखच बघायचं असतं. पण त्यांना अहो होऊ दे ना. नाही बोललं तर काय बिघडतं त्याला? फक्त की तो आमच्या साईडचा नाही. म्हणजे आपल्या जातीतलं व्यवस्थित आहे सगळं. आम्ही हिंदू हां. मराठा तो पण तसाच आहे. हां. स्वतःची रूम आहे. चांगल्या कामाला आहे. मराठीच पण बोलतो ना? हां, मराठीच आहे. ती कोकणी आहे. हां, मग काय पाहिजे? होईल. काही काहीच दिवसाने नाही आणि होतील. इतका जीव लावणारा नवरा आणि एवढी सासू-सासरे चांगले आहेत ना त्याचे.
अरे वा. वडिला म्हणजे आई वडिलांपेक्षा आमच्यापेक्षा तिच्यावर जास्त प्रेम करतात ते. अरे वा, चांगलं आहे ना मग ताई. मग आणि पप्पा एवढं म्हणजे हे आहेत ना पहिल्यापासूनच, आताच नाही तिचं लग्न झालं म्हणून नाही. हा. ते धाडस माणूस म्हणजे कसं हा. एखाद्यावर रुसवा असला तर ते बोलणारच नाही, ते 10-10 वर्ष तरी बोलणारच नाही असं माणूस आहे. हा, असतात काही काही हट्टी असतात, काही बिघडत नाही, ते पण हा. होऊन जाईल. तिला सुखी बघितलं ना की ते बरोबर होतील ताई. तुम्ही ते टेन्शन नका घेऊ. मग मला तेवढंच टेन्शन आहे की तिला फक्त त्यांनी म्हणायला पाहिजे की बोलव. नाही एवढं बाकी ताई, मला राहू त्यांना थोडंसं तसं पण, कारण जे काही केलंय नाही आवडलं वडिलांना तर थोडीशी ती हां. पण शिक्षा राहू द्या तिला. शिक्षा म्हणजे तिला आता डोंगराएवढी शिक्षा झाली आज. हो ना. हां. हा. भरपूर शिक्षा म्हणजे तिला एवढा जीव होता बापावरती म्हणजे दोघांचं एवढं चालायचं की तिनं थोडं फार सांगायला पाहिजे होतं. हा, अचानक केल्यामुळे त्यांना धक्का बसला. बरोबर बरोबर, हां. साहजिक आहे. नाही मी आई म्हणून मी म्हणणार नाही की त्यांनी लगेच तिला माफ केलं पाहिजे होतं. पण हा हा. आता बरेच दिवस झाले आता कसं एक मूल पण राहायला पाहिजे होतं. त्या नाही, होईल ते टेन्शनमध्येच पण होईल ताई. थोडंसं वेळ लागेल, पण होईल हां. ते पण ताई. आणि माझा मुलगा त्या दिवशी मी काय करते, मी प्रत्येक काम करताना हे अनुभव ऐकत असते. तो मला म्हणतो, "मम्मी तुला कधी अनुभव येणार आहे?" म्हणलं येणार एक दिवस. मग येणार, अजून खूप छान छान येतील बघा ताई हां, मी अनुभव. स्वयंपाक करताना काय करते, अनुभवच ऐकत मी जेवण. तर तो म्हणणार, "मम्मी तुला कधी येणार गं अनुभव?" म्हणलं येणार आहे मला हा, अनुभव त्याचं लवकरच सगळं येणार. व्यवस्थित होईल ना, तो हां, तुमच्यासाठी फार मोठा अनुभव असेल. तेच ना आणि माझ्या मुलगीवर तेवढं तिचे पप्पा बोलले ना मला आयुष्यात होईल होईल, काहीच ते नको. पण होईल ताई. हां असतं काही गोष्टींसाठी वेळ द्यायचा असतो. स्वामी आणि तिचं बरोबर त्या गोष्टीची पण वेळ आणते. हां. हा तेच ताई. म्हणलं ताईंच्या तोंडातून किती जणांचं मी ऐकलंय की ताई बोलले तर झालेलं नाही अशी गोष्ट कधीच नाही झाली. नाही नाही, होईल ते पण होईल ताई. हां. असतं काही गोष्टीला वेळ, थोडंसं वाट बघावी लागते. स्वामी हां. पण आपली परीक्षा बघत असतात की नाही. बघत असतात. हो. हा, तर त्या परीक्षेत आपण पास व्हायला पाहिजे. तिला छान संसार करू द्या मस्त. हो, हो. छान करते ताई सगळं ती हँडल करते. काही म्हणजे आणि जॉब पण करते. अरे वा 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 वा, हे तर खूप छान आहे. पायावर उभी हो. पाहिजे मुलगी. हां, जॉब माझं करते तेच का तर म्हणणं आहे, मुलगी पायावर उभी पाहिजे. पायावर म्हणजे तिला सांगितलंय की आम्ही शिकलो नाही म्हणून आम्ही घरी राहिलो. हो हो. त्यामुळे तुम्ही शिकायलाच पाहिजे आणि केलंच पाहिजे. मग सासू-सासऱ्यांना बघायचंच म्हणजे ते तुमचं कर्तव्यच आहे. तुम्ही बघायलाच अगदी पाहिजे. बरोबर, अगदी आहे ना? किती छान मग शिकवतात. त्यांना सांगते, तिला सांगितलं मी, तू त्यांच्या घरात राहते. तुझ्या घरात ती नाहीत राहत. त्यामुळे बरोबर लक्ष ठेवायचं आई-बापाला जेवढं करतो तेवढं त्याच्या दुप्पट त्याचं करायचं. बरोबर बरोबर, किती छान कारण शिकवतात ताई. एकच मुलगा आहे त्यांना पण त्यांची पण अपेक्षा असेल ना काहीतरी. बरोबर बरोबर. नाही, छान होणार ताई. तिचं पण छान होणार, मुलाचं तर खूपच छान होईल तुमच्या. हां आणि ती कसं मला टेन्शन येईल म्हणून मला काही म्हणजे असं हे करत नाही. मम्मी पप्पा कधी बोलतील तेव्हा बोलू दे असू दे. तू बोलतेस ना माझ्याबरोबर हा बस हा झालं. हा 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 हा. आणि समजूतदार दोन्ही पण मुलं माझी समजूतदार आहेत. हो ना. हां, हम्म. काही हरकत नाही, होईल. सगळ्या गोष्टीला वेळ यावी हां. लागते. फक्त चालेल. मुलाने फार सुंदर केलं, तुमच्या गुणी बाळ आहे तुमचं. होईल हां, त्याचं त्याला तेवढा छान आशीर्वाद व्यवस्थित द्या होईल. व्यवस्थित होईल, अजून त्याचं चांगलं होऊ छानच दे. होणार ताई. चालेल. आणि त्याचं एक महत्वाचं काम आहे. ते हा. झालं की मी नक्की तुम्हाला शेअर करेन. हो हो, हं? लवकरच शेअर कराल तुम्ही. लवकर आणि शेअर कसं कराल. ताई कुणाचा सपोर्ट नाही होत. म्हणजे तो काही स्वतःच हरकत नाही ताई, करतो. हां, यातनंच माणूस खरा पुढे जातो. हां. तसं आमची मागची खूप चांगलं आहे सगळं, पण कोण विचारत नाही. हा, होतं हां, ते थोडे दिवस. हां. आपण काहीतरी करून दाखवलं ना की सगळे विचारायला येतात ते. हो, हो, हो. नाही का? हां ना. हां, आपण काहीतरी करून दाखवायचं. मग हां. सगळे आपले नाते सांगायला लागतात, खूप आपली नावं ओळख ठेवली सांगायला लोकांनी. लागतात. खूप नावं ठेवली लोकांनी. पोरीने लग्न केलं. काय ती राहणार आहे 2 वर्षात ती येईल घरी. अरे असं नको बापरे! ते आपली माणसं बोलली. हां, काही नाही. मग ती आता उलट जिद्दीने छान करून दाखवेल बघा. आता मग ती मला बोलते, "मम्मी तू टेन्शन घेऊ नको. हां. मला माहिती आहे ना कसं राहायचं." आणि हां. तिच्यापेक्षा जावई एवढा छान आहे की तो म्हणतो, "काही ना. टेन्शन घेऊ नका. माझा जीव आहे ते आयुष्यभर मी सांभाळणार तिला. अरे तुम्ही वाह! कशाला दुनियाचं टेन्शन घेता." किती छान बघा. किती छान आहे असेच ना. सुखी राहतील, असेच सुखी राहतील बघा ते. चालेल ताई तुमचा आशीर्वाद असू द्या. हां. आणि मस्त मस्त आयुष्यात तुम्ही लवकर पहिल्यांदा लवकर किती अनुभव दिवस शेअर झालं कराल. आणि किती दिवस झाले मी दुसऱ्यांचा अनुभव ऐकते. मला विशेष वाटते मी आज तुमच्याशी बोलते. कशाला घाबरायचं. चालेल मस्त. ताई तुम्ही बरे आहात का?
हो, छान आहे आता, छान आहे. मध्ये थोडीशी तब्येत बिघडली होती, हा. पण आता चांगली आहे. आणि तुमच्या ते वडिलांचं पण, माझं पण वडील बरीच वर्ष झालं पॅरालिसिस नाही तर. हो ना? हो. आई हां. सगळं करते माझं. बघा, आई पण आहे. किती भाग्यवान आहे तुम्ही. हो. आई आहे, इकडे सासू सासरे आहेत. अरे सगळे आहेत. वाह! हा. म्हणजे याच्यापेक्षा छान भाग्य छान. काय असतं सांगा? हो. आणि आजी सासूचं पण आम्ही केलं. अरे वाह! मग आजी हे सासू सगळं होती ती. पुण्य येतंय ताई तुम्हाला आडवं. येतंय ना. मग खूप छान, खूप छान ताई. म्हणून आपण लेकरांना आपण आपल्या तेच शिकवतो ना. हां. केलेलं वाया जात नाही ना आणि दुसऱ्यांसाठी. मुलं बघतात ना ताई डोळ्याने, की आई-वडिलांनी आपल्या हा. काय केलेलं आहे ते. हा. मग खूप छान ताई. मी शेअर चालेल, चालेल, करते हां. चालेल. हा, हा. आणि हं. दुसरा अनुभव लवकर येणार, शेअर येणार. करेन मी. लवकरच तुम्ही शेअर कराल बघा. चालेल, चालेल. हां. श्री स्वामी हा. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.